नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. सकाळचे 7 वाजलेत आणि लक्की दादा इलेलो असा. ए विराज फोन करता लक्की दादा आणि कोण म्हणजे रस्त्यावर थांबलो होतो. हा तर काय होतंय, मी काहीतरी होतंय फोन इलेलो लक्की दादाचो. लक्की दादा हायवेवरती येऊन थांबलो. तर आम्ही सगळेजण आज चाललो कोल्हापुराक. मयूर एक साडी घेऊची आहे, त्याच्यासाठी म्हणजे साडीचा एक व्हिडिओ करूचा. साडीच्या दुकानाचा प्रमोशन असा. 100 पासून साडी असत इकडे त्यांच्याकडे. 100 वाले तुला साडी आणतो मी. तर मी, विराज, ऋत्विक, आकाश, लक्की दादाची बायको असे आम्ही सगळे चाललो. काल जायचा होता का बायको आहे ना, लक्की दादाची आहे. तुला तुझी बायको तिला उलटी नाही होत. मी बी उलटी गोळी घेतल्यावर नाही होत मला. पण ते कोल्हापूरला तुला विषयच नाही ना. गाड्या 6 जण भरले. 6 जणांची आमची टीम भरली आहे ना. तसा तुम्ही दोघे बोलताना हे होते. थंडी बघा किती. थंडी आहे. किती थंडी आहे बघा. ते हे बर्फ खायची गरज नाही, ते गरम बिस्किट येते. हा थांबलो कधीच. कोण? मी सगळा रेडी आहे. माझा टेन्शन नको तू. कोणची? माझी का? तर चला आज बघूया काय काय करतो माहिती नाही. एक साडीचा शूट असाच आणि त्यानंतर किचनचा सगळा सामान भेटताना त्याचा पण शूट असा. माझी आली असती मला घेऊन दिला असता. तर तुला तर माहिती आहे बायकांचं कसं असतं. परत हा आहे दुसरं. त्याच्यावर आपण 2 व्हीलरनच घेऊन जाऊया कोल्हापूरला. कंबर मोडायला. मग त्याच्यानंतर मग तू सांगेल की नाही मी कोल्हापूर असेल तर मी नाही येणार. असा घेऊन जाईल तर थोडी यायचं 2 व्हीलरवर कोण. तसंच असते. तर मंडळींनो, आता आम्ही ओसरगावात पोचलो. गाडीत बसलो. ह्याच्यामुळे लेट झालो. कोण? तुझ्यामुळे. कसं का? 3 फोन केलेला त्यांना. तू चहा पित होतस तरी पण. चहा गरम होती बाई, पण मस्त होती. मला पी होतं. ओके. तर आपल्या सोबत लकी दादा आणि लकी दादीन, आपला वहिनी. आणि पुढे आपल्या कोण कोण जॉईन होतले? अमोल, ऋतिक आणि आकाश इलेत तरी. आता 8 वाजेपर्यंत थांबा. मंडळी आपल्या आता कणकवलीत अमोल जॉईन झालो. आता आपण पोचलो नांदगावात आणि ऋत्विकची आणि आकाशची वाट बघतलो. तोपर्यंत ते शिरगावात काहीतरी पोचल्यात. तोपर्यंत म्हटलं आपण नाश्ता करून घेऊया. तर गरमागरम वडापाव आणि चरचरीत मिरची. सोडा काका तू. मस्त गरमागरम वडे आणि मिरची. लाल लाल घेऊ का ना? नाही ते AI वरचे माहिती आहे. तर मंडळी आता आकाश नांदगावात आपल्या वडापाव खाऊन झाले. आकाश आणि ऋत्विक जॉईन झालेले असत. आता आपली जर्नी स्टार्ट होतली. वे टू कोल्हापूर. तू पाठी बसतो की काय? थांब ना. हे तू मध्ये बस. तिघे कसे मागे बसणार? कुठे मध्ये कुठे? तर मंडळींनो, आम्ही कोल्हापुरात पोहोचत दिलो आणि काळा मांजूर खय आडव्या गेलेला काय काळा मांजूरच आम्ही घेऊन इलो असं. तर 20 किलोमीटर राहिला कोल्हापूर आणि आमची इंजिनियर, ऑटोमोबाईल इंजिनियर. आणि ह्या आता पंक्चर काढून आम्ही कोल्हापुरात निघतो. सगळ्यांना आता आमच्या रस्त्यावरती हिमरातना थांबायचा लागला. फिरव घर जरा. काय कोल्हापूर किती किलोमीटर आहे?
तर मंडळींनो पंक्चरवाल्याकडे गेलो, पंक्चर काढलं आणि लकी दादा टायर जोडू पंक्चरवाल्या घेऊन गेलो आणि माका सांगले आता तू पुढे ये. तर मी ट्रॅक्टर सोबत चाललोय. काकानी माका लिफ्ट दिलेली, आता माका घेऊन जातो तिथपर्यंत. हे बघा पंक्चर पंक्चर पंक्चर. थांबा थांबा, इकडे तिकडे. होय थँक्यू. हा एवढा वाजा आणि माझा वाजा घेऊन येले परत. तर मंडळींनो आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो, आता 12:15 झालेत. आम्ही आमका ज्या ठिकाणी यायचा होता त्या ठिकाणी आता आम्ही 12:15 वाजता पोहोचलो. म्हणजे किती वेळ झालो तो विचार करा. गाडी पंक्चर झाली, त्याच्यात अर्धा तास गेलो. पण रस्त्यामुळे आमका थोडंसं त्रास झालो. बाकी गगनबावडा रस्तो एक नंबर असा. कोल्हापुरात जर यायचं असाल तर. आता शूट खायचा दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्यो जो साडी मॉल असा ना, ह्या साडी मॉलचो शूट असा. पहिलीच साडी बघितलं बघा. हे बघा किंमत किती रुपये दिसला, 50,800. धन्यवाद. दाखवते नंतर तुमचं सगळा. इकडे सगळे साडी असत, भारी भारीतले साडी असत इकडे. आणखी नाही झाले, एवढेच संपले. गाडी आहेत एवढेच होते. माका होईल चहा तरी होईल चहा. तर मंडळींना 3 माळ्यांचो ह्या असा इकडे. आणि हे बघा हे प्युअर सिल्क असत. हे इकडे बनारसी चालू असत. आणि प्युअर सिल्क ना केवढा आता बघा. त्यानंतर आपण प्युअर सिल्क मगाशी मी खायचे बघितलेलं ते. थांबा दाखवते तुमका. चला जरा 1 लाखाची साडी दाखवते. इकडे 1 लाख रुपये. कारण ही रेशमची बनलेली असते. पण सर तुम्हाला ही डिस्काउंट करून आमच्या शॉप मध्ये भेटेल 71,500 रुपये. ही आता तुम्ही म्हणतालात की काय आहे एवढा 1 लाखाचा, तर ती दिस इज रेशमी किडाश पासून बनवलेली साडी. रेशमाच्या रेघा म्हणजे माझ्या बायकोक देऊ शकते. पण ह्याच्यापेक्षा स्कूटी दिली तर 1 लाखाची स्कूटी. मी पाहिलंय. हो इकडे मेन्सचं सगळं भेटतं. मेन्स सेक्शन. ब्लेझर, जोधपुरी. ह्या लेडीज सेक्शन इकडे बघा, इकडे बघा. तर मंडळींनो आमचा साडीचा सगळा शूट झालेला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. आणि एक दुसरा शूट होता ज्या ठिकाणी सगळी हॉटेलची भांडी, गॅस सगळ्या भेटतात, तिकडे गेलेलो. पण जेवूक नसल्यामुळे आम्ही तिकडे काय माका शूट करू भेटला नाही. पटापट रीलचा जा माका हव्या त्या शूट केलं. आणि आता भुक्याचे थोडे आमका ह्या लागाक लागलेत. काय डोहाळे समजाक लागला आमका. आता भूक लागली ह्या आमचे कामा झाल्यावर समजाक लागला. तर आता वाजले 4:30 आणि 5:30 वाजता आम्ही आता काहीतरी खातलो. कारण रात्री आमका तगडावाला जेवचा. कारण आज मंदार शेट्टीने पैसे जेवढे कमवले ना तेवढं म्हणजे लोकांचं 2 महिन्याचा पगार जातं काय रे. आणि हे मी कमवतलं ते बघूसाठी हे इल्ले फक्त. बाकी त्यांचा काय विषय नव्हतो कोल्हापुरात. व्हिडिओ पडायच्या अगोदर, माझा व्हिडिओ पडायच्या अगोदर हा जर व्हिडिओ टाकला आणि त्याच्यात ते 2 असा मित्रांनो
तुम्ही जर त्याचं शोरूम दाखवलं तर माझा व्हिडिओ कोण बघणार? त्याला 2 प्रमोशन डबल पैसे मी नाही टाकत मंडळी किलो. अरे पण तुझं माझ्या प्रमोशनावरती काय हा? आपल्या व्लॉग मध्ये पण सांगता. तर आता आम्ही पोट पूजा करतलो आता. आहा पाणी पूस तोंडा गेला आता. आहा आले आपले लवकर ये. आता ह्यो फक्त बघतो आमका खाताना, जसं मी हे का बघलंय मगाशी. मी तुका अर्ध देऊ होत रे. हा आता चुकलेलं. शिट यार. आता लाळ बघा माझी लाळ बघ. तर मंडळींनो आता आपण इचलकरंजी दिलो आणि दी सोसायटी फर्निचर डीपी दादांच्या इकडे दिलो. आपला बक्षीस असा आज 51,000 रुपये. मी रील केलेलं आहे डीपी दादांची आणि त्याच्यात मी 51,000 रुपये जिंकलेलं आहे आणि त्यातली अर्धी रक्कम मी ज्या ठिकाणी मराठवाड्यात पूर इलेलो आणि त्याच्यात शाळेंचं नुकसान झालेला, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेला, तर त्याच्यासाठी मी ती देतलं असं आहे आणि त्या बक्षीस मी आज घेऊ गेलो. फक्त आम्ही व्हिडिओज बघितलेलो, पहिल्यांदाच दिलो डीपी दादांच्याकडे. एवढा मोठा बघा. हो एक प्लॉट घेतला मित्रांना, घर वगैरे बांधलं, तिथं आता हॉटेल चालू करायचं. आपले दादा आपले आले कोकण संबंध स्कॉर्पिओ वाले. हा आधी तू घे. जेवण झालंय. शेवटी चालू. टाळा वाजवा कोणीतरी. ते मला व्हिडिओ पाठवून टाकला. अरे ही गॉगलची जाहिरात आहे. तीच केली. आई धर. ये इकडे येतो. तिला काला मांजू असं काय ती देईल. काला मांजू आलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. बोल काहीतरी 4 शब्द बोल आता. मी काय बोला अरे बोल कसं वाटलं बोल. नाही मी पप्पांना सांगतो त्याला ह्यातलं निम्मी रक्कम तो ह्याच्यामध्ये जे शाळांचं वगैरे नुकसान झालं किंवा काय झालं ना त्याच्यासाठी तो देणार. नक्कीच टाळ्या टाळ्या. क्या बात आहे. म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सगळ्यांचा सपोर्ट. आणि आम्हाला कुपोषित बालकांना जो आता जेवण कुपोषित कसला कुपोषित आहे? कुपोषित तो घसघशीत आहे. अभिनंदन. तर मंडळी आता आपण जेव गेलो कोल्हापूरमध्ये तांबडो पांढरा रस्सा खाऊ परखमध्ये. तर किती गर्दी आहे का, जागा नाही इकडे पार्किंगला. चला मंडळींना एवढी गर्दी आहे ना. आम्ही वेटिंग एरियात असं वेटिंग आपण काय मागवलो. स्पेशल मटन थाळी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुका मटन प्लेट किंवा किमो मसाला किंवा किंवा मसाला किंवा अंडा पा. ओके. पुलाव. गर्दी काय कमी होणार. आपला जेवण इलेला असा अंडा घे, भाकरे वयत घे. ओके. ठेव. हे मटन आहे ना. चला मंडळींनो आता जेवतो आणि मस्तपैकी झोपतलो आता गाडीत जाऊन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि परत मध्ये कोण कोण जेवण गेला नक्की सांगा कमेंट मध्ये. सॉरी आमचा लेट इला. या चिकन किमा काय चिकन किमा नाही.
हा